मी जे तुम्हाला बोलतोय ना, ते मी कळकळीने बोलतोय. कळकळीने बोलण्याची गरज याच्यासाठी ना, की बाहेर कॉम्पिटिशन तुफान झालेली आहे आणि ही जी तुफान झालेली कॉम्पिटिशन आहे, याच्यात आपल्याला आउटस्टँड करायचं आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे, माझ्यापर्यंत पोहोचलेले आहात, म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे येणारा प्रत्येक जण हा पोस्ट घेऊनच बाहेर निघाला पाहिजे. हे माझं मत आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोलतोय की तुम्हाला टेस्ट कशा करायच्या आहे, तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे, हे जे मी सांगतोय ना, हे ते कळकळीने सांगतोय की हे आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं. त्या काळामध्ये तसे क्लासेस नव्हते किंवा तशा पद्धतीचं मटेरियल अवेलेबल नव्हतं जे आज तुम्हाला अवेलेबल होतं आहे. त्यामुळे आमच्या चुका झाल्या. जर तुम्ही आमची पुढची पिढी असाल तर तुम्ही त्याच चुका जर परत केल्या तर तुम्हाला पुढची पिढी कसं म्हणता येईल? यू आर नॉट माय फ्युचर जनरेशन. म्हणून माझं काम आहे की जर मी तुमच्याकडनं फीज घेतलेली आहे तर हे नाही आहे की तुमच्याऐवजी मी पेपर देणार आहे. माझं काम काय आहे की तुमचा मार्ग सुकर करणं, त्या मार्गातले काटे काढून टाकणं. पण होतं काय की आपण जे निग्लिजन्स करतो, जो आळस दाखवतो, याच्याने आपण बाजूचे काटे आपल्या मार्गात आणून स्वतःहून टाकतो की हे काटे आहेत, मी ह्याच्यावरूनच चालेल. स्ट्रगल हे नाही करायचं आहे आपल्याला. फक्त याच्यासाठी माझं म्हणणं आहे की तुम्ही जागे व्हा आणि तेवढ्या स्ट्रॉंगली ती कॉम्पिटिशन फाईट करा आणि पोस्ट काढा.